मित्रांनो, ही 19व्या शतकातील गोष्ट आहे. भारतातील अस्पृश्य जातींपैकी एक जात महार. पेशव्यांनी ज्यांच्याविरुद्ध एक कायदा तयार केला होता की त्यांच्या कमरेला झाडू आणि तोंडाला मडकं बांधलेलं होतं. खरं तर हे सगळं सम्राट अशोकाच्या काळात घडलं. ब्राह्मणांनी नागवंशीयांच्या विरोधात हे सगळं केलं होतं. तसं बघायला गेलं तर महार हे आपल्यातील शौर्यासाठी प्रसिद्ध होते. पण जेव्हा कुणावरचे अधिकार काढून घेतले गेले तर तो लाचार होतो. महार लोक त्यांची गेलेली प्रतिष्ठा परत मिळवण्याचा प्रयत्न करीत होते आणि इकडे ब्रिटिश भारतात सत्ता स्थापन करण्याचा विचार करत होते. अशातच इंग्रजांची नजर महार लोकांवर पडली. ते बलाढ्य, मजबूत होते. फक्त त्यांना ब्राह्मणांनी लादून दिलेलं अस्पृश्यपण, त्यामुळे त्यांच्यावर ही वेळ आली होती. ब्रिटिश लोकांनी ब्रिटिश भारतीय सेनेची स्थापना करायचं ठरवलं आणि महारांना प्रशिक्षण देण्याचं ठरवलं. त्यांना पेशव्यांची राजवट संपून इथे ब्रिटिश राज्य स्थापन करायचे होते. पेशव्यांवर हल्ला करायची तयारी सुरू झाली. महारांचा प्रमुख जनरल शिंदनाकच्या कानावर ही बातमी पडली. तो लगेच बाजीराव पेशव्यांकडे गेला आणि त्याला सांगू लागला की इंग्रजांकडून लढण्याची आमची अस्पृश्यांची अजिबात इच्छा नाही आणि आम्हाला हे आवडणारही नाही. त्याऐवजी जर आम्ही तुमच्या बाजूने लढलो आणि इंग्रजांना इथून पळवून लावलं तर आम्हाला तुमच्या राज्यात, तुमच्या सेनेत आमचं काय स्थान असेल? पेशवा बाजीरावने त्याचा प्रस्ताव फेटाळला आणि म्हणाला, महारांचं आमच्या नजरेत सुईच्या टोकावर अडकलेल्या धुळीच्या कणाएवढंही स्थान नाही. तुम्ही लोक आमच्या पायाची धूळ आहात आणि धूळच राहाल. चातुर्वर्ण्य व्यवस्थेत तुमच्या महारांसाठी जे नियम बनवलेले आहेत त्यात काडीचाही बदल होणार नाही. तुम्ही लोक नीच आहात, नीचच राहाल. पेशव्याच्या उत्तराने महार सैनिक पेटून उठले. त्यांचं रक्त सळसळायला लागलं आणि ते गर्जना करू लागले. आम्ही आजपर्यंत तुमचा त्रास सहन करत आलोय. तुम्ही आता स्वतःच मरणाच्या जवळ जात आहात. महारांनी आता शस्त्र उचलली आहेत. आता ही उच्च वर्णांची मस्ती मातीत मिसळायला वेळ लागणार नाही. युद्धाची भाषा आमच्यासोबत करू नका. आमचाही जन्म याच मातीत झालाय. या मातीचा अभिमान आहे आम्हाला. आमच्या न्याय आणि हक्कांसाठी युद्ध करणं काही पाप नाही. हीच युद्धाची घोषणा समजा. ही घोषणा देऊन सिद्धनाक तिथून निघून जातो. खरं तर पेशव्यांच्या अत्याचाराने महार समुदाय कंटाळला होता आणि स्वाभिमानानं जगण्यासाठी युद्धाचा मार्ग त्यांना पत्करावा लागला. आता ते ब्रिटिश आर्मीचा एक भाग होते आणि पेशव्यांच्या आव्हानाने ठिणगीनं आणखी पेट घेतला. जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो. जिथे संयम संपतो तिथेच क्रांतीचा जन्म होतो. महारांवरील अनेक शतकांपासून सुरू असलेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी पेशवाई विरुद्ध युद्धाचा बिगुल वाजला आणि आधुनिक भारतात समतेचं राज्य स्थापन करण्यासाठी नव्या इतिहास पर्वाची सुरुवात झाली. भीमा नदीच्या काठावर बसलेल्या कोरेगावची ही गोष्ट आहे. 1 जानेवारी 1818. मुंबईचे नेटिव्ह फेंट्रीचे 500 जवान, जे सगळे महार जातीचे होते, 250 घोडेस्वार आणि 2 तोफा, कॅप्टन स्टोटनचं नेतृत्व आणि समोर पेशव्यांचे 25,000 पेक्षाही जास्त पायी सैनिक आणि 3,000 घोडेस्वार यांचा सामना होण्यापूर्वी कॅप्टन स्टोटन 25 मैल पायी चालत त्या ठिकाणी पोहोचला. सकाळी सैनिक कोरेगावला पोहोचले. जवान खूप थकलेले होते आणि युद्ध सुरू झालं. महार सेनेचं नेतृत्व रत्नाक, जतनाक आणि भीमनाक करत होते. 1 दिवस आणि 1 रात्र हे युद्ध चाललं आणि बघता बघता पेशव्यांच्या 25,000 सैनिकांना फक्त 500 महार सैनिकांनी ठार केले होते. 500 महारांसमोर पेशव्यांची विशाल सेना हतबल झाली. यात 250 ब्रिटिश सैनिक शहीद झाले. युद्धात महारांची ताकद किती प्रचंड आहे याचा अनुभव पेशव्यांना आला. ही गोष्ट सगळ्या जगाने अनुभवली आणि इतिहास या घटनेचा साक्षीदार आहे. युद्धात शहीद झालेल्या सैनिकांच्या शौर्यगाथेची जगाच्या सोनेरी इतिहासात नोंद झाली, जे भीमा कोरेगावच्या 75 फूट उंच असलेल्या विजयस्तंभावर कोरला आहे. ह्या क्रांतीस्तंभाला, विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी बाबासाहेब 1 जानेवारीला दरवर्षी इथे न चुकता यायचे. व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.